द्या। जसं बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 10,000 रुपये तुम्ही केंद्रात त्यांच्या महिलांच्या खात्यामध्ये टाकले, तसे तुम्ही शेतकऱ्याला द्या। आणि माझी तर मागणी अशी आहे की पंतप्रधान हे भाजपचे नाहीत, पंतप्रधान हे देशाचे आहेत। त्यांनी केवळ एका राज्यावरती जी काही दया दाखवली, आनंद आहे मला, त्याच्याबद्दल दुःख नाही किंवा कुठेही असूया नाहीये। त्यांनी पूर्ण देशातल्या महिलांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये टाकावे, निवडणूक असो वा नसो। उद्धवजी, एक प्रश्न आहे, मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले, तसेच शेतकरी जो संकटात आहे, या स्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आता सुरुवात झालेली आहे। म्हणून मी जरी याचं नाव हंबरडा मोर्चा असला तरी मी इशारा मोर्चा म्हटलेला आहे। आणि शेतकरी जो आक्रोश करतोय, तो आक्रोश जर का या सरकारच्या कानावर पडून सुद्धा सरकारचे कान बंद झाले असेल तर ते कान उघडण्याचं काम शिवसेना करेल। यायचं असेल आम्ही जरूर येतील। महाराष्ट्रातल्या प्रत्येक संकटाच्या विरुद्ध आम्ही दोघेही एकत्र येऊ। सगळ्यांना धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर आपण पाहिलं, उद्धव ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर या ठिकाणी भाष्य केलेलं आहे। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत द्या, 1 लाख रुपये दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात टाका, असं उद्धव ठाकरे म्हणालेत। केंद्राचं पथक येऊन पाहणी केल्याचं दिसलं नाही। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत द्या, आतापर्यंतच्या इतिहासातलं हे मदतीचं जे पॅकेज आहे ती सगळ्यात मोठी थाप असल्याचंही त्यांनी म्हटलंय। तर संपूर्ण बीकेसी होर्डिंगनं बरबटून टाकली, राज्यातल्या प्रत्येक संकटाविरोधात आम्ही एकत्र येऊ, असं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीसंदर्भात सुद्धा उद्धव ठाकरे इथे म्हणाले।